हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पूनम्स किचनमध्ये बघणार आहोत खपली गव्हाची खीर. आहे ते मी गहू 2 तासासाठी भिजत ठेवलं होतं आणि आता ते स्वच्छ धुवून कुकरला एक 8-10 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे. या पद्धतीने खीर करा म्हणजे आपला गॅसही वाचेल आणि खीर आपली चांगली शिजेल. इथे मला 8 शिट्ट्या द्याव्या लागल्या. आता आपल्या खीरीमध्ये टाकण्यासाठी मी इथे थोडंसं शेवाळ्या घेतल्या आहेत, त्याही चांगल्या तुपावरती भाजून घेणार आहे. त्या चांगल्या भाजल्यानंतर आपल्याला कुकर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे. येथे आपल्याला गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूटही लागणार आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही जायफळही टाकू शकता. हे बघा, आपल्या शेवाळ्या आता चांगल्या भाजल्या आहेत आणि येथे मी एक नारळ घेतला होता आणि तो मिक्सरला बारीक करून घेतला आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि आता आपल्याला हे सर्व ह्या शिजलेल्या गव्हामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर खीर कराल तर एकदम चविष्ट आणि रबडीदार होते. एकदा करून बघा, एकदम मस्त आणि छान होते. हे बघा, येथे मी सर्व साहित्य आता टाकून घेतलं आहे आणि परत एकदा आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपली येथे खीर तयार झाली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.